पण बरेचसेच रोग आहेत. तुम्हाला सीताफळ थोडक्यात माहिती सांगणार आहे. स्टोन फूट नावाचा एक रोग आहे, बुरशीजन्य रोग आहेत, देठापाशी सड होते, देठाला सड होतो म्हणजे कुसतं देठ आणि ते ताळ्या तयार होतात, किंवा कॅल्शियमची डिफिशियन्सी होते. हे बरेचसेच रोग आहेत. ही माहिती मी सांगतो तुम्हाला. पण एक सीताफळ आपल्याला तोडायला आहे बघा. हे अतिशय चांगलं सीताफळ उकललं आहे. आमच्या बांधावलं शेत हे आहे. हे उकललेलं सीताफळ असं दिसतं बघा. आता मी तोडतोय आणि त्याच्या पाठीमागं तुम्हाला एक दाखवतो मी. हे जे सीताफळ आहे, हे सीताफळ पक्व नाही झालेलं, पण आता हे ठेवणार नाहीत पाखरं किंवा माणसं. थोडंसं कच्चं आहे, पण मी तोडतोय आता. हे ह्याला दोन तीन प्रकारच्या बुरश्यामुळं हे रोग तयार होतात. आता इथं बघा काळा भाग झाला याचा. बघा हे काळा भाग झाला आहे. ह्याला कॅल्शियम नायट्रेटची डिफिशियन्सी दाखवते. हे देठापासून काळं पडलं आहे, पण हा जो भाग सोडतोय त्याला कॅल्शियम नायट्रेट डिफिशियन्सी सुद्धा असू शकते. आणि हा जो आहे हा देठापाशी काळा पडला आहे, हे एक बुरशी आहे. पण हे बी सीताफळ आता उकळलेलं आहे. ह्याला हे होतं, त्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि पूर्ण जे काळं पडतं सीताफळ ते दाखवतो तुम्हाला मी आता. हे जे माझ्या हातापाशी दिसतंय ह्याला स्टोन फूट नावाचा एक बुरशीजन्य रोग आहे हा पण. आणि हे पूर्ण सीताफळ काळं पडतं बघा आणि सीताफळ खराब होतं. सीताफळाची बाग ही करायची म्हटलं तर त्याला बुरशीजन्य रोगाचा भरपूर प्रादुर्भाव आहे. तुम्हाला त्या बागेची छाटणी वेळेत करायला पाहिजे. खरड छाटणी असते. मेच्या दरम्यान छाटणी केली तर तुम्हाला जुलै ऑगस्टच्या दरम्यान एक भार गावतो. पुन्हा देठापाशी हे बुरशीमुळे झालेलं आहे. आणि एक पांढरी खवली कीड असती, हे बेसक्यातनी थांबते. त्याच्यामुळे सुद्धा हे फळांचं असं क्रॅक जाणं, किंवा ह्याच्यामध्ये एक डिफिशियन्सी असते ह्याची सूक्ष्मद्रव्याची, ती सुद्धा असू शकते ह्याच्यात. आणि हे फळ असं सडतं आणि इथं आळ्या तयार होतात पक्व झाल्यानंतर. आमच्या बांधावी एकच झाड आहे बघा सीताफळीचं, पण आता हा प्रकार सुरू झाला आहे बघा. इथे एवढा हा भाग कठीण होतो खायला चांगला सीताफळ. आणि हे गावठी सीताफळ आहे, पण एकच झाड माझ्या बांधावर आहे. पण असे प्रकार होऊ शकतात त्याचे. विषाणूजन्य रोग असू शकतो. ह्यात पण तसंच झालं आहे बघा. इथं हे आता काळे पडायला लागले सीताफळ. तर हे मी तोडतोय सीताफळ बघा.